कुठला इतिहास ते बोलत होते हे मला माहित नाही, पण पवार साहेबांचा इतिहास जर बघितला तर पवार साहेबांच्या काळामध्ये आणि काँग्रेस नंतरच्या काळामध्ये, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये या परिसराचा म्हणजे या महाराष्ट्राचा विकासच तिथं झालेला आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे। भेदभावाचं राजकारण कधीही पवार साहेबांनी केलं नाही आणि विकास खऱ्या अर्थाने करत असताना केंद्राकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा पवार साहेबांनी आणलेला आहे। आता पवार साहेबांच्या कुठल्या कामाकडे बघा हे ते सांगतात हे मला माहित नाही, पण पवार साहेबांनी जे खऱ्या अर्थाने विकासाची कामं भेदभाव न करता सर्व समाजाला एकत्रित घेऊन विश्वासात घेऊन महाराष्ट्र धर्म जपत जे काम केलेले ते मात्र मला माहिती आहे। त्यामुळे मी प्रकाश आंबेडकर साहेबांना एक नागरिक म्हणून विनंती केली होती की आतापर्यंत जे जे काही इलेक्शन झालेले वंचित त्यांची जी पार्टी आहे वंचित विकास आघाडी, तर त्यांच्या मदतीने जे कुठले उमेदवार लोकसभेला आणि आमदारकीला उभे होते त्या वेळेस मतं जी खाल्ली गेली दुर्दैवाने ती भाजपच्या विरोधातल्याच पक्षाची खाल्ली गेली। आता त्यांनी मुद्दामून केलं असं मी म्हणणार नाही, कारण प्रकाश आंबेडकर साहेब मोठे नेते आहेत, पण जर चुकून झालं असेल आणि आता कुठेतरी जाणवत असेल की आपल्याला संविधान टिकवायचं असेल तर बीजेपीच्या विरोधात खऱ्या अर्थाने लढायचं असेल तर आता लोकसभेची संधी ही गेलेली आहे। विधानसभेला आदरणीय पवार साहेबांनी मोठे नेते निर्णय घेतील तो योग्य आहे, पण भाजपला कुठल्याही प्रकारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची दक्षता सर्वच संविधानाला आणि सामान्य लोकांना आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी काम करणाऱ्या सर्व पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे, एवढंच मी बोललो होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।